Good morning, everybody. I am Assistant Professor Dr. Kumari Priyamvada Dinesh Bhatt. In our last video, we have learned speech on Indian independence by Pandit Jawaharlal Nehru, and today in this video we shall learn the second part of this speech on Indian independence by Pandit Jawaharlal Nehru, and this speech was delivered by our first Prime Minister of Free India on the dawn of freedom, on the dawn of the day of freedom. Let us read the second part. The appointed day has come, the day appointed by destiny, and India stands forth again after long slumber and struggle, awake, vital, free, and independent. And the writer says that in this way, after long turmoil, after long fight for freedom and for happiness, the appointed day with the destiny has come at last, and India has become free and happy and entered in the new world once again. The day appointed by destiny, and India stands forth again. The writer says that as if this day, 15th August 1947, that day was appointed by destiny for India, that on this day India will become free. इंडिया स्टँड्स फोर्थ अगेन. भारत पुन्हा उठून उभा राहिलेला आहे. आफ्टर लॉंग स्लंबर, as if after a long deep sleep, India has awakened once again and struggle. After long sleep and struggle, awake, vital, free and independent. In this way, writer says that after a long sleep and long struggle for freedom, India has awakened. Vital means very fresh, free and independent. India has come forth again. अशा रीतीने जणू काही हा दिवस नियतीने डेस्टिनीने ठरवून दिलेला होता की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि या स्वातंत्र्याच्या पहाटे भारत हा एवढा मोठा देश जणू काही खूप मोठ्या अशा खूप लांब झोपेमधून, खूप गाढ झोपेमधून जागा होतो आहे. खूप लॉंग स्ट्रगलमधून हा जागा झालेला आहे. आणि हा कसा आहे आता? व्हायटल म्हणजे एकदम फ्रेश आहे, एनर्जेटिक आहे, फ्री आहे, स्वतंत्र आहे आणि इंडिपेंडंट आहे. The past clings on to us still in some measure, and we have to do much before we redeem the pledges we have so often taken. Writer says that though the past clings on to us still in some measure, स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा जो काही भारताचा इतिहास आहे, आता हा प्राचीन भारताचा समृद्ध इतिहासाविषयी लेखक बोलत नसून 150 वर्षाच्या गुलामगिरीचा जो इतिहास आहे याविषयी लेखक बोलतात. आणि ते म्हणतात की तो इतिहास, त्याच्यामध्ये जे दुःख भारतीय लोकांनी भोगलं, जे सॅक्रिफाईस त्यांनी केलं, तर याचं दुःख किंवा याच्या दुःखद आठवणी भारतीय लोकांच्या मनावर अजूनसुद्धा आहे. जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरीसुद्धा काही प्रमाणात त्या आठवणी भारतीयांना अजून देखील आहेत. आणि आपण आता पुढे जाण्याच्या आधी, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपण जेवढ्या काही शपथा घेतल्या होत्या की आम्ही स्वतंत्र भारत झाल्यानंतर असं करू, स्वतंत्र भारत झाल्यावर हे ध्येय पूर्ण करू, या सगळ्या शपथ आपल्याला पुन्हा आता नवीन रीतीने घ्यायच्या आहे. नवीन पुन्हा आता नूतनीकरण त्यांचं करायचं आहे. येट द टर्निंग पॉईंट इज पास्ट. तरीसुद्धा लेखक म्हणतात की स्वातंत्र्याची पहाट झालेली असली तरी जो टर्निंग पॉईंट भारताच्या जीवनामध्ये आला तो म्हणतो मात्र कुठे होता? पास्टमध्येच होता. द टर्निंग पॉईंट इज पास्ट अँड हिस्ट्री बिगिन्स अन्यू फॉर अस. द हिस्ट्री विच वी शॅल लिव्ह अँड ॲक्ट अँड अदर्स विल राईट अबाउट. लेखक असं म्हणतात की भारत या देशाच्या जीवनामध्ये हा जो टर्निंग पॉईंट आला, हा 150 वर्षाची गुलामगिरी, त्यानंतरचा लांबलचक चाललेला स्वातंत्र्य लढा, हा एक टर्निंग पॉईंट भारताच्या जीवनामध्ये ठरला. आणि भारत या देशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या टर्निंग पॉईंटविषयी, या स्वातंत्र्य लढ्याविषयी सुवर्णाक्षरांनी निश्चितच लिहिल्या जाईल. पण लेखक काय म्हणतात आहे? नाऊ वी हॅव टू वर्क इन प्रेझेंट for our better future, and whatever we do in the present will also become past one day, and it will become history. And if we work in a very good manner today in the present, then when we will write the history of our present, at that time we will feel proud about our work. लेखक असं म्हणतात की आज
प्रेझेंट काळामध्ये आपल्याला असं काम करायचं आहे की एका सुंदर भविष्याकडे वाटचाल करायची आहे. जेव्हा आपण या भविष्यामध्ये पोचू आणि आपला आज आपण जे काही काम केलं हे तेव्हा पास्टमध्ये गेलेलं असेल आणि याची हिस्ट्री जेव्हा आपण लिहू तेव्हा ती निश्चितच अतिशय अभिमान आपल्याला वाटेल अशी असली पाहिजे. म्हणजे आपण आज काय केलं पाहिजे, अतिशय चांगल्या रीतीने काम केलं पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे, जेणेकरून भारताला पुढे नेण्यासाठी आपण जेवढं काही वचन दिले होते भारत या देशाला ते आपले पूर्ण झाले पाहिजे. It is a fateful moment for us in India. It is a moment of great importance for us in India. The moment of freedom. The moment of the dawn of freedom. स्वातंत्र्याचा क्षण कसा आहे, ग्रेट इम्पॉर्टंट मोमेंट फॉर इंडिया, फॉर ऑल एशिया अँड फॉर द वर्ल्ड. भारतीय लोकांसाठी तर हा अतिशय सुवर्ण क्षण आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट, हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. कोणाच्या दृष्टीने, संपूर्ण आशिया खंडाच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने सुद्धा. ए न्यू स्टार अरायझेस, द स्टार ऑफ फ्रीडम इन द ईस्ट. लेखक म्हणतात आहे पहा, ए न्यू स्टार रायझेस. द रायटर कॉल्स इंडिया ॲज ए न्यू स्टार, न्यू फ्री स्टार रायझेस. एक नवीन तारा पूर्व दिशेला, जगाच्या दृष्टीने पूर्व दिशेला एक नवीन तारा उदयाला आला आहे. आणि हा कोण आहे, द स्टार ऑफ फ्रीडम इन द ईस्ट. पूर्व दिशेला एक स्वातंत्र्याचा तारा उदयाला आलेला आहे, ट्विंकलिंग स्टार उदयाला आलेला आहे. ए न्यू होप कम्स इन टू बीइंग. भारताने स्वातंत्र्य मिळवलं, अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं, एका वैशिष्ट्यपूर्ण मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यामुळे भारत हा स्वतंत्र देश, नवीन देश उदयाला आलेला आहे. आणि ही गोष्ट जगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ए न्यू होप कम्स इन टू बीइंग. ए व्हिजन लॉंग चेरिश्ड मटेरियलायझेस. आणि अशा प्रकारे एक नवीन व्हिजन, एक नवीन आशा जगामध्ये निर्माण झाली आहे की भारतासारखंच आपण सुद्धा स्वातंत्र्य मिळवू शकतो. कारण त्या काळात जगातले अनेक देश हे गुलामगिरीमध्ये होते आणि त्यांच्यासमोर भारताने जणू काय आदर्श मांडला की तुम्ही सुद्धा स्वातंत्र्य मिळवू शकता. त्यांच्यासमोर एक आशा निर्माण झाली, एक नवीन व्हिजन निर्माण झाली आणि आपण सुद्धा ज्या आशेवर स्वातंत्र्य मिळेल या आशेने आपण सुद्धा जे स्ट्रगल देत होतो तो सुद्धा प्रत्यक्षात उतरला. ती आशा पूर्ण झाली, आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. मे द स्टार नेव्हर सेट अँड दॅट होप नेव्हर बी बिट्रेड. लेखक म्हणतात मे द स्टार नेव्हर सेट. हा तारा कधीच मावळणार नाही. आता हा आकाशात उंच उंच चढतच जाणार आहे आणि हा तारा आता जास्तीत जास्त चमकतच राहणार आहे, हा कधीच मावळणार नाही आहे. आणि ह्या भारतीय स्वातंत्र्यासोबतची एक जी नवीन आशा आपण संपूर्ण जगाला दिलेली आहे ती आशासुद्धा जिवंतच राहणार आहे, ती आशासुद्धा लोकांची खरी होऊनच राहणार आहे. वी रिजॉइस इन दॅट फ्रीडम इव्हन दो क्लाउड्स सराउंड अस. As many of our people are sorrow-stricken and difficult problem encompass us. Writer says that we rejoice in that freedom. As India has got freedom, so that we are rejoicing. The people were celebrating that freedom. Writer says that though the people were very happy, but he could understand that there were clouds of unhappiness or clouds of sacrifice in the past. They surrounded them, and many of the people of India, they were sorrow stricken and difficult problem encompassed them. At that time many people were encompassed by difficult problems because of number of different things and because of the different sacrifices they had made for freedom struggle. But writer says that but freedom brings responsibilities and burdens. लेखक असं म्हणतात आहे की आज भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपण सगळे जण जरी सेलिब्रेट करत असलो, आपण आनंद मनवत असलो तरीसुद्धा आपल्यातले अनेक लोक अतिशय दुःखी आहे. का बरं दुःखी आहे? स्वातंत्र्य मिळालं म्हणून दुःखी नाही आहेत, तर स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांना जे काही गमवावं लागलं त्याच्या आठवणींनी ते दुःखी आहे. फाळणीमुळे जे काही विचित्र प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते त्या काळात, त्यामुळे अनेक लोकांना विविध प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागला, त्यामुळे ते थोडेसे नाखुश आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झाल्या म्हणून ते खुशच आहेत. लेखक म्हणतात की फ्रीडम ब्रिंग्स रिस्पॉन्सिबिलिटीज अँड बर्डन्स. स्वातंत्र्यामुळे भारतावर काय आलेलं आहे? नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या आहेत, बर्डन्स आलेले आहेत.
नवीन जबाबदारी आली आहे, नवीन जबाबदारीचं ओझं नवीन या तरुण भारताच्या खांद्यावर आलेलं आहे. अँड वी हॅव टू फेस देम इन द स्पिरिट ऑफ ए फ्री अँड डिसिप्लिन्ड पीपल. रायटर सेज दॅट yes, India has awakened now. India has risen as a new freedom star, and so that there were responsibilities and burdens upon us, but they had to face them in the spirit of a free and disciplined people. Now Indian people are free people, and they should become disciplined people to face all the problems, all the challenges which were before them. On this day, our first thoughts go to the architect of this freedom, the father of our nation, who embodying the old spirit of India, held aloft the torch of freedom and lightened up the darkness that surrounded us. लेखक आज तीव्रतेने आठवण काढतात आहे. गांधीजी तेव्हा जिवंत होते, ते लेखक आठवण काढतात आहे. लेखक ट्रिब्यूट देतात आहे. नेहरूजी वॉज पेइंग ए ग्लोईंग ट्रिब्यूट टू गांधीजी अँड सेड दॅट नाऊ वी मस्ट पे ट्रिब्यूट, वी मस्ट गिव्ह आवर हार्टफेल्ट थँक्स टू द आर्किटेक्ट ऑफ फ्रीडम ऑफ इंडिया, द फादर ऑफ अवर नेशन. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आहे. त्यांनी काय केलं तर आपल्या भारताच्या समृद्ध इतिहासाचा वारसा आपल्याला दिला, समृद्ध इतिहासाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं, आणि ह्या सगळ्याचा टॉर्च, जणू काही टॉर्च म्हणजे मशाल, आपण किती समृद्ध होतो आणि आपल्याला पुन्हा त्या समृद्धीमध्ये प्रवेश करायचा आहे असं सांगून ती एक मशाल आपल्यासमोर गांधीजींनी ठेवली. ही हेल्ड अलोफ्ट द टॉर्च ऑफ फ्रीडम, एक स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं आहे, ही एक नवीन ज्वलंत आशा आपल्याला गांधीजींनी दाखवली. अँड लाइटेड अप द डार्कनेस दॅट सराउंड अस, आणि पारतंत्र्याचा अंधार त्यांनी दूर केला. आणि अशा रीतीने गांधीजी हे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत. वी हॅव ऑफन बीन अनवर्दी फॉलोअर्स ऑफ हिज अँड हॅव स्ट्रेड फ्रॉम हिज मेसेज. रायटर सेज दॅट often we strayed away from his message, whatever गांधीजीज मेसेज, गांधीजींनी जो संदेश जगाला दिला आहे त्याच्यापासून आपण नेहमीच दूर पळतो, नेहमीच थोडंसं आपलं चुकतं, मार्ग चुकतो आपला. बट नॉट ओनली वी बट सक्सिडिंग जनरेशन्स विल रिमेंबर धिस मेसेज. Writer says that not only we but the succeeding generations will also walk on the message of this great man. गांधीजींच्या संदेशावर, गांधीजींच्या उपदेशावर आपणच नाही तर आपल्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्या त्या उपदेशांवर वाटचाल करणार आहेत. बट सक्सिडिंग जनरेशन्स विल रिमेंबर धिस मेसेज अँड बिअर द इम्प्रिंट in their hearts of this great son of India, magnificent in his faith and strength and courage and humility. गांधीजींचे विचार, त्यांनी दिलेला उपदेश, त्यांनी दिलेला संदेश याच्यावर केवळ आपणच नाही तर आपल्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्या वाटचाल करणार आहेत. आणि गांधीजींचा संदेश त्यांच्या हृदयामध्ये कोरल्या गेलेला आहे, आपल्या हृदयामध्ये कोरल्या गेलेला आहे. कसे होते गांधीजी? मॅग्निफिशंट इन फेथ, जबरदस्त आत्मविश्वास असलेले, जबरदस्त ताकद असलेले, जबरदस्त करेज असलेले आणि जबरदस्त मानवतावादी दृष्टिकोन असलेले अशा या महान पुरुषाचे, अशा या राष्ट्रपितेचे चा संदेश, त्याच्यावरच आपण वाटचाल करणार आहोत. वी शॅल नेव्हर अलाउ दॅट टॉर्च ऑफ फ्रीडम टू बी ब्लोन आउट हावेवर हाय द विंड ऑर स्टॉर्मी द टेम्पेस्ट. लेखक असं म्हणतात आहे की अशा प्रकारे गांधीजी हॅज हेल्ड हाय द टॉर्च ऑफ फ्रीडम अँड वी विल नेव्हर अलाउ धिस टॉर्च टू बी ब्लोन आउट. गांधीजींनी हा जो एक स्वातंत्र्याचा टॉर्च, स्वातंत्र्याची मशाल आपल्यासमोर धरलेली आहे, वी विल नेव्हर अलाउ इट टू बी ब्लोन आउट. आपण ही कधीही विझू देणार नाही आहे. मग किती का वारा जोराने चालू द्या ना, का कितीही जोरदार वादळ येऊ द्या, पण आम्ही आमचं स्वातंत्र्य गमावणार नाही आहोत. आम्ही आमच्या स्वातंत्र्याची मशाल ही तेवतच ठेवणार आहोत. आवर नेक्स्ट थॉट्स मस्ट बी ऑफ द अननोन व्हॉलेंटियर्स and soldiers of freedom who without praise or reward have served India even unto death. लेखक पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतात आहे कोणाला? की जे लाखो अननोन फ्रीडम फायटर्स होते, व्हॉलेंटियर्स होते की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपला प्राण देखील गमावला, पण त्यांचं नाव देखील कोणाला माहिती नाही आणि त्यांना कोणत्या प्रकारचं रिवॉर्ड मिळालं नाही, कोणतं कौतुक त्यांचं केलं गेलं नाही. अशा अनेक लाखो स्वातंत्र्यवीरांना आपण विनम्र श्रद्धांजली अर्पण करू असं लेखक म्हणतात. वी थिंक ऑल्सो ऑफ अवर ब्रदर्स अँड सिस्टर्स
who have been cut off from us by political boundaries and who unhappily cannot share at present in the freedom that has come. लेखक पुन्हा असं म्हणतात की काही राजकीय कारणांमुळे, राजकीय बाउंड्रीज पडल्यामुळे आपले अनेक ब्रदर्स अँड सिस्टर्स आपल्यापासून दुरावले गेले, आपले बंधुभाऊ दुरावले गेले. फाळणी झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. आपले बंधू भगिनी आपल्यापासून दुरावले गेले आणि त्यामुळे आज ते आपल्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही आहे. आज आपण जे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करतो आहोत, या सेलिब्रेशनमध्ये, स्वातंत्र्याच्या आनंदामध्ये ते सहभागी होऊ शकत नाही आहे, त्यांचीसुद्धा आम्ही आठवण करतो. दे आर ऑफ अस अँड विल रिमेन ऑफ अस whatever may happen, and we shall be sharers in their good and or ill fortune alike. Writer says that they are our brothers and sisters and they will be forever our brothers and sisters. They are not away or not different from us, and we will share all their goods and ill fortune. We will share all their joys and sorrows. They are still our brothers and sisters and will remain the same. द फ्युचर बेकॉन्स टू अस. लेखक म्हणतात की भविष्य आपल्याला खुणावत आहे. व्हायदर डू वी गो अँड व्हॉट शॅल बी अवर एंड्युअर. आता आपण कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, काय साध्य केलं पाहिजे. टू ब्रिंग फ्रीडम अँड ऑपॉर्च्युनिटी टू द कॉमन मॅन, टू द पिझंट्स अँड वर्कर्स ऑफ इंडिया. आपल्यासमोर कोणते ध्येय आहेत. आपल्याला स्वातंत्र्य आणि संधी ही सामान्य माणसाला द्यायची आहे. टू द पिझंट्स अँड वर्कर्स ऑफ इंडिया, शेतकरी आणि कामकरी यांना स्वातंत्र्य आणि समान संधी मिळाली पाहिजे. टू फाईट अँड एंड पॉव्हर्टी अँड इग्नोरन्स अँड डिसीज. आपल्याला कोणाविरुद्ध युद्ध लढायचं आहे आणि संपवून टाकायचं आहे. गरिबीविरुद्ध युद्ध लढून त्याला संपवून टाकायचं आहे. अज्ञानाविरुद्ध युद्ध लढून संपवून टाकायचं आहे. रोगराईविरुद्ध युद्ध लढून आपल्याला रोगराई देखील संपवून टाकायची आहे. टू बिल्ड अप ए प्रॉस्परस, डेमोक्रेटिक अँड प्रोग्रेसिव्ह नेशन. आपल्याला कशाची पुनर्निर्मिती करायची आहे. एक अतिशय समृद्ध, लोकशाहीवादी आणि प्रगतिशील अशा राष्ट्राची निर्मिती आपल्याला करायची आहे. अँड टू क्रिएट सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. आणि आपल्याला अशा संस्था निर्माण करायच्या आहे, सामाजिक संस्था, आर्थिक संस्था, राजकीय संस्था, अशा संस्था निर्माण करायच्या आहे विच विल एन्श्युअर जस्टिस अँड फुलनेस ऑफ लाईफ टू एव्हरी मॅन अँड वुमन. विच इन्स्टिट्यूट्स विल एन्श्युअर, शुअरली, खात्रीशीररित्या त्या देतील जनतेला. काय देतील. जस्टिस अँड फुलनेस ऑफ फ्रीडम विल बी गिव्हन टू एव्हरी मॅन अँड वुमन. दीज आर अवर गोल्स. We have hard work ahead. To fulfill these goals, to achieve these goals, we have to work very hard. There is no resting for any one of us till we redeem our pledge in full. And in this way, we cannot rest until we fulfill all these goals before us. Till we make all the people of India what destiny intended them to be. And in this way, we shall help each and every person, all the people of India, to fulfill their goals. We are citizens of a great country on the verge of bold advance, and we have to live up to that high standard. In this way, we are now standing on the verge of bold advance. आपण काठावर उभे आहोत, आधुनिक जगाच्या काठावर आपण उभे आहोत आणि ह्या सगळ्या आधुनिक जगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्यासाठी जे काही ध्येय आपण ठेवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जबरदस्त हार्डवर्क करायचं आहे. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. All of us, to whatever religion we may belong, are equally the children of India with equal rights, privileges and obligations. आणि अशा रीतीने all we are Indians. We are only Indians. To whatever religion we may belong, but we are equally the children of our India, so that we all are Indians with equal rights, privileges and obligations. आपण सगळे भारतीय आहोत. मग आपण कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, काही फरक पडत नाही. आपण फक्त भारतीय आहोत. आपल्या सर्वांना समान अधिकार आहे, समान संधी आहे आणि सगळ्या गोष्टींची समानता आपल्याला आपल्या देशाने दिलेली आहे. We cannot encourage communalism और नॅरो माइंडेडनेस. आपण जातीयवाद, समाजवाद किंवा संकुचित मनोवृत्तींनी निर्माण होणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्या सामाजिक दृष्टीने हितकारक नाही आहे, अशा गोष्टी निर्माण होऊ देऊ शकत नाही. फॉर नो नेशन कॅन बी ग्रेट हुज पीपल आर नॅरो इन थॉट ऑर इन ॲक्शन.
कोणताही देश संकुचित मनोवृत्तीने पुढे जाऊ शकत नाही आणि आपणही संकुचित अजिबात नाही आहोत. To the nations and peoples of the world, we send greetings and pledges ourselves to cooperate with them in furthering peace, freedom and democracy. आणि अशा प्रकारे या संपूर्ण जगाला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण ग्रीटिंग्स पाठवतो आहोत. आपण सगळ्या जगाला सामोरं जातो आहे की आम्ही सुद्धा एक स्वतंत्र देश म्हणून आता निर्माण झालेलो आहोत, अस्तित्वात आलेलो आहोत. आमची ओळख स्वतंत्र भारत अशी आहे आणि आम्ही सुद्धा तुम्हाला संपूर्ण जगाला आपल्याला मदत करायची आहे. कशामध्ये? जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी, जगामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि जगामध्ये लोकशाहीची स्थापना करण्यासाठी स्वतंत्र भारताला मदत करायची आहे. अँड टू इंडिया, आवर मच लव्ड मदरलँड. आणि जगाला तर आपल्याला हे एक प्रॉमिस आपण करतो आहोत जगाला. आपण जगासमोर उभं राहतो आहे की स्वतंत्र भारत म्हणून आज आमची ओळख आहे आणि जगाला आपण प्रॉमिस करतो आहोत की जगामध्ये शांतता, स्वातंत्र्य आणि डेमोक्रेसी निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आपल्या भारताला, आपल्या मदरलँडला, आपल्या आवडत्या मदरलँडला, आपण जिच्यावर अतिशय प्रेम करतो अशा मदरलँडला आपण काय प्रॉमिस करतो आहे? द एन्शंट, द इटर्नल अँड द एव्हर न्यू. कसा आहे भारत देश? आपली मदरलँड कशी आहे? द एन्शंट, अतिशय प्राचीन आहे. द इटर्नल, अमर आहे. अँड द एव्हर न्यू, आणि अतिशय नूतन आहे. एकाच क्षणी भारत हा देश प्राचीन आहे आणि त्याच क्षणी तो अतिशय नाविन्यपूर्ण नूतन देखील आहे. वी पे अवर रेव्हरंट होमेज. या भारत मातेला आपण मनापासून वंदन करतो. अँड वी बाइंड अवर सेल्स अफ्रेश टू हर सर्व्हिस. आणि या भारत देशाच्या सेवेमध्ये आम्ही स्वतःला समर्पित करण्याचं वचन आमच्या भारत मातेला आम्ही देतो आहे. जय हिंद.